हाय गाईज, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर मी अश्विनी सतीश कीर्तीकर. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये हा दुसरा ब्लॉग आहे, कारण की मी खूप टाईम वेस्ट केला आहे, त्याच्यासाठी खूप सॉरी. आणि प्लस म्हणजे काय माहिती आहे का, मला एडिटिंग अजिबात जमत नाही आहे. आणि आम्ही गेलो भरपूर वेळा, बाहेर पण गेलो आणि ब्लॉग्स पण मी काढले, व्हिडिओ क्लिप घेतली. आणि म्हणजे ना, माझं असं झालं ना, मेन पॉईंट की मला एडिटिंग अजिबात जमत नाही. आणि त्याच्यामध्ये मी माईक घेतला, तो माईक पण अजिबात काम करत नाही. त्याला 3 महिने झालं मी असंच ठेवलं आहे. आणि याच कारणामुळं मी अजिबात यूट्यूबला व्हिडिओ सोडत नव्हती. फर्स्ट ब्लॉग आपला टाकलेला आहे तो म्हणजे आम्ही गावी जाताना, ते तुमच्यासोबत शेअर केलं आहे मी. हा आपला सेकंड ब्लॉग आहे. तो म्हणजे काय, तर हा आपला पावसाळी पार्टी असं म्हणून आम्ही केलेला आहे मिनी ब्लॉग हा. आणि मेन म्हणजे काय माहिती आहे का, आम्ही पावसाळी पार्टी ठेवली, पण त्या दिवशी अजिबात पाऊस आलेला नाही आहे. कदाचित माहिती आहे का, 2 दिवसा अगोदरपासूनच पाऊस बंद पडला आहे, म्हणजे पाऊस येतच नव्हता. आणि आम्ही ठरवलं, एकच दिवसात ठरवलं. आम्हाला वाटलं कदाचित येईन बाबा पाऊस, थोडाफार तरी पडेन, तेवढीच आमची एन्जॉयमेंट होईन. आणि कुठं बाहेर जायला पण येत नाही, आणि पोरांना घेऊन तर अजिबात काय कुठं जमत नाही बाहेर जायला. त्याच्यामुळं आम्ही हा ठरवलेलं की बाबा पावसाळी पार्टी करूया आपल्या टेरेसवरती. आणि आम्ही कसं 9 महिने झालो इथं येऊन म्हणजे राहतो आहे, तर अजिबात कोणाची एवढी ओळख नव्हती, कोणासोबत एवढी बॉन्डिंग नव्हती. किंवा म्हणजे अजूनपर्यंत आम्ही म्हणजे समोर बघतो आहे एकामेकांना, पण अजिबात म्हणजे अजून खेळून असं म्हणजे एवढं ओळखणं नाही आहे एका दुसऱ्याला. आणि तेवढंच म्हटलं थोडंफार एकमेकांचं ओळख होईल, बोलणं चालणं होईल, त्याच्यामुळे म्हटलं आपण एक ठेवूया. हे आमच्या दोघींचं होतं डोक्यातला विचार, भाग्यश्री ताई आणि माझ्या. ते मी त्यांना जाऊन सांगितलं, तर त्या हो म्हटल्यामुळे आम्ही सगळं नियोजन केलं हे. तर सक्सेस होत पण म्हणजे थोडंफार होतं, थोडंफार नाही पण, म्हणजे करायची का नाही असं थोडंफार मागं पुढे चालू होतं. थोडेफार पैसे काय जास्त वाटत होते त्याच्यामुळे कदाचित त्या लोकांनी नाही म्हटलं असेल. पण आणि जे बाकीचे होते ते बोलत होते हां करायचं, त्याच्यामुळे म्हटलं बाबा करूयात. आणि केलं बाबा. 500 रुपये आम्ही काढलेले पर फ्लॅट, म्हणजे एका घराकडनं 500 रुपये काढलेले. आणि जेवणासाठी तर आम्ही पहिले व्हेजच मागवणार होतो, पण नंतर विचार केला बाबा काढतात एवढे पैसे, तर थोडंफार व्हेज नॉनव्हेज दोन्ही करायचं आहे तर चांगलं करायचं असं विचार होता. त्याच्यामुळं मग आम्ही व्हेज नॉनव्हेज दोन्ही बिर्याणी मागवली. आणि थोडंफार म्हणजे थोडंसं, एवढं पण नाही, फुगे हे ते असं थोडंफार डेकोरेशनचं, पोरांना गेम्स खेळवले, संगीत खुर्ची घेतली, बायकांची पण म्हणजे महिलांची पण आणि पुरुषांची पण. थोडंफार डान्स झाला, या छोट्या पोरींनी मस्त डान्स केला. आणि भाग्यश्रीताईंनी त्यांना आणलेले गिफ्ट्स पण खूप भारी होते, जे म्हणजे शाळेमध्ये त्यांना लागतील, अभ्यास करताना लागतील अशातलीच गोष्ट होती. कोणती अशी म्हणजे वाईट गोष्ट नव्हती की खेळायलाच हे करायलाच, अभ्यासाला जे लागल तेच त्यांनी आणलेलं. त्याच्यामुळं खूप भारी पार्टी झाली आमची. आणि कदाचित अजून जास्त जर असते माणसं, अजून जास्त तर मेंबर्स लोक असते, तर खूप अजून मजा आली असती. आपण जे पण होतो आम्ही तेवढ्यांनी फुल पैसा वसूल पार्टी केलेली. आणि ही जुगाडू पार्टी आहे, मी परत एकदा सांगते, ही जुगाडू पार्टी आहे. कारण का ते हे तुम्हाला सांगते मी. आम्ही खुर्च्या नव्हत्या आमच्याकडं, टेबल नव्हते आमच्याकडे, लाईट नव्हती, टेरेसवर अजिबात लाईट नव्हती. खाली बसायला चटाया आम्ही घरातून मागवल्या. खुर्च्या ज्याच्याकडे होत्या त्यांनी खुर्च्या आणल्या. पाण्याचा जार नव्हता, पाण्याचा जार आम्ही आणला. आणि दुसरं म्हणजे वापिस स्पीकर पण होता आमच्याकडे, तर स्पीकर पण आम्ही जुगाड करूनच हे केलं आहे. तर अशा सगळ्या गोष्टी म्हणजे सगळ्या जुगाड करूनच आणलेल्या आहेत पुढं आम्ही. आणि त्याच्यामुळे एवढी भारी पार्टी आम्ही केली आहे त्याच्यामध्ये पण. आणि खूप मस्त मजा आली यार, खरंच. असं वाटत होतं महिन्यातून 1 दिवस तरी असा पाहिजेच का माणूस पूर्ण फ्री होईल अशातलं. आणि मम्मी आले नव्हते आणि पप्पा आले नव्हते, कारण की ते थोडं वेगळं कारण आहे, त्याच्यामुळे मम्मी पप्पा दोघंजण आले नव्हते. पण बाबू मी आम्ही तिघं पण वरती होतो, तर त्यामुळं बाबू पण 3 वाजेपर्यंत रात्री जागा राहिला. त्याला किती बोलत होती मी, जा घरी जाऊन झोप, नाही ऐकलं त्याने. आणि असं तुम्ही बघताय आता, एवढा मस्त डान्स करत होतो आम्ही. खरंच यार, लय भारी. म्हणजे ना, अजून जर माणसं असते ना, कारण सगळे नव्हते आले ह्याच्यामध्ये पण, जेवढे राहणार होते त्यातले 2-4 जण नव्हते आले, कोणी गावाला गेलेलं, कोणी कुठे गेलेलं, त्याच्यामुळं 2-4 जण नव्हते आले. पण ते पण असते ना,
तर अजून मजा आली असते, अजून खरंच खूप मजा आली असते. आणि अँकरिंग करायला माझा हजबंडच होते, त्याच्यामुळं मग ते तर अजून खूप भारी काम झालं, कारण त्यांच्यामुळे 4 चांद लागले असं मला वाटतं, बाकीच्यांचं माहीत नाही, पण मला वाटतं पर्सनली. तर तुम्हाला कसं वाटतं पोरींचा डान्स ते नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक शेअर